कुठला फोन वापरला, याच्यासाठी कोणाला अधिकार दिले होते, या सगळ्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे। ही सगळी माहिती, ही सगळी याच्यामध्ये गडबड आहे। आणि तो फोन जो बाहेर गेला होता, ह्या फोनवरनं बाहेर कोणाकोणाला फोन गेलेले आहेत आणि जो फोन ॲक्च्युली वापरला गेला त्याची टॉवर लोकेशन देखील आमच्याकडे आहे की तो फोन त्यावेळेला कुठे होता। हे सगळे मुद्दे हे गडबडीचे आहेत। हा विजय, हा आमचा झालेला विजय, त्यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून त्यांनी हा विजय आमच्याकडनं हिरावून घेतलाय। आरोनचा पूर्व इतिहास तुम्ही तपासून बघा। आरोनच्या वरती कुठले गुन्हे आहेत, कुठल्या केसमध्ये त्या सस्पेंड झालेल्या आहेत, कुठल्या केस, भ्रष्टाचाराची किती प्रकरणं त्यांची सरकारकडे पेंडिंग आहेत, हे सगळं या निमित्ताने तपासून बघितलं पाहिजे। पोलीस अधिकारी देखील ज्या पद्धतीने, कारण मी सतत पोलीस अधिकाऱ्यांना फॉलोअप करतोय की या प्रकरणाचा तपास तुम्ही करतात की नाही। पोलीस अधिकारी आरोवर ढकलतायत, आरो पोलीस अधिकाऱ्यांवर ढकलतायत, हे एकमेकावरती ढकलण्याचं काम आहे। कदाचित त्यांना सरकारने असं सांगितलं असेल, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही, म्हणून कदाचित ते अशा प्रकारचं कृत्य करत असतील। परंतु आमची इलेक्शन कमिशनला विनंती आहे की याच्यामध्ये इलेक्शन कमिशन इन्चार्ज आहे, इलेक्शन कमिशनने सुमोटो याची सगळी चौकशी केली पाहिजे, तक्रार घेतली पाहिजे आणि याच्यावरती कारवाई केली पाहिजे। या सगळ्या प्रकरणाचा आम्ही कोर्टाकडे न्याय मागतोय की आमची मतं जी आमच्याकडे आमचा हिशोब आहे तो तपासून घ्यावा आणि त्या हिशोबाप्रमाणे आम्हाला न्याय मिळावा आणि अमोल कीर्तीकरांना विजयी जाहीर करावं। अशा प्रकारचं पिटिशन आम्ही या येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये कोर्टात दाखल करू आणि याच्याबद्दलची टेक्निकल माहिती मी सांगितलं। बाकी आदित्य साहेब आपल्याशी बोलतील।